मग बौद्धाचार्य फक्त विधी आणि निधीपुरते मर्यादित असता कामा नये. हा धम्मप्रचारक असला पाहिजे. पदाधिकारी कार्यकर्ते घर तिथं बौद्धाचार, घर तिथं समता सैनिक आणि घर तिथं सैनिक असेल या विचारानं आता आम्ही मिशन 25च्या माध्यमातून जी सुरुवात केलेली आहे आणि आज भारतीय बौद्ध महासभेने आपल्याला 24 प्रकारची शिबिरं दिलेली आहेत. या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला सर्व बौद्ध समाज जो आहे तो आपल्याला जागृत करायचा आहे, शिक्षित करायचा. शिबिरामध्ये संपूर्ण मुंबईमध्ये जो काही तरुण वर्ग आहे हा तरुण वर्ग ह्या वर्षी पहिल्या प्रथम शिबिरामध्ये बसलेला आहे. त्या तरुण वर्गात भगवान बुद्धापासून 2500 वर्षापासून ज्ञान भगवान बुद्धांनी मानवाला दिलेलं आहे. आणि मग 4 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत खूप मोठ्या उत्साहात शिबिर पार पडणार आहे. या नमस्कार, नमो बुद्धाय, जय भीम, जोहार. मी राजगुरू कदम. आपण पाहत आहात मूकनायक. आज आपण आहोत दादर चैत्यभूमी येथे भारतीय बौद्ध महासभा मुंबई प्रदेशच्या वतीने दादर चैत्यभूमी येथे सामनेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे या ठिकाणी आयोजन केलेले आहे. तरी हे शिबिर 4 एप्रिल 2026 ते 14 एप्रिल 2026 रोजी संपन्न होणार आहे. असे पूर्ण 10 दिवसाचं शिबिर असणार आहे आणि या शिबिरामध्ये सामनेर आणि बौद्धाचार्य यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपण जाणून घेऊया मुंबई प्रदेश कार्यकारिणीकडून त्यांची प्रतिक्रिया. आपल्या सोबत आहेत बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सुषमाताई पवार. नमो बुद्धाय, जय भीम. आज जे शिबिर आहे बौद्धाचार्य श्रामणेर, कारण श्रामणेर आणि बौद्धाचार्य हा म्हणजे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ह्या मातृसंस्थेचा कणा आहे. कारण हे प्रशिक्षण घेतल्याशिवाय आपण परिवर्तन होतच नाही. कारण ह्या प्रशिक्षणातून आपण बौद्ध व्यक्ती, कारण आज आपण बौद्ध व्यक्ती ही जगाला देणारी ही एक बौद्ध व्यक्तीच जगाला देऊ शकते. कारण भगवान बुद्धापासून 2500 वर्षापासून जे ज्ञान भगवान बुद्धांनी मानवाला दिलेलं आहे. आणि मग मानवाला देण्यासाठी आपण प्रशिक्षण घेणं काळाची गरज आहे. आणि मग ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातूनच आम्ही संस्थेच्या 24 प्रकारच्या शिबिरातून लोकांपर्यंत जातो. आणि 24 प्रकारातलं पहिलं जे शिबिर आहे ते बौद्धाचार्य शिबिर आहे, श्रामणेर शिबिर आहे, उपासिका शिबिर आहे, केंद्रीय प्रशिक्षण शिबिर आहे, केंद्रीय शिक्षिका शिबिर आहे. आणि ह्याच्यातून मानव घडत राहतो आणि त्याच्यातून तो प्रवृत्त होतो आणि समाजामध्ये तो निर्णय होतो. भारतीय बौद्ध महासभेच्या मुंबईमध्ये अध्यक्षा चंदाताई कासले मॅडम, ताई काय सांगाल आजच्या या शिबिराबद्दल? सर्वप्रथम आपल्या सर्वांना सस्नेह सविनय जय भीम. सर्वप्रथम आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सवाच्या पूर्वसंध्येला आपण जे बौद्धाचार्य आणि श्रामणेर शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे ते बौद्धाचार्य श्रामणेर शिबिर हे संस्थेच्या वतीने पहिल्यांदा घेण्यात येत आहे. आज भारतीय बौद्ध महासभेने आपल्याला 24 प्रकारची शिबिरं दिलेली आहेत. या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला सर्व बौद्ध समाज जो आहे तो आपल्याला जागृत करायचा आहे, शिक्षित करायचा आहे. आणि आपण जे आता सध्याचं जे वातावरण बघत आहात त्या वातावरणानुसार आपल्याला आपला समाज जो आहे तो संघटित करून तो प्रशिक्षित करायचा आहे. आणि हे त्यातलंच एक शिबिर आहे बौद्धाचार्य श्रामणेर शिबिर. कारण बौद्धाचार्य हा आपला भारतीय बौद्ध महासभेचा कणा आहे आणि तो मजबूत करणं आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. त्याच निमित्ताने हे 10 दिवसाचं जे शिबिर आहे ते शिबिर घेण्याचं आयोजन केलेलं आहे. आणि या शिबिरामध्ये आपण बघत असाल मुंबईच्या वतीने संपूर्ण 6ही झोनमध्ये जवळजवळ 44 बौद्धाचार्य श्रामणेर शिबिर प्रशिक्षणासाठी बसलेले आहेत. त्यांनी प्रत्येकाच्या घरोघरी भारतीय बौद्ध महासभा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या वतीने जो भारतीय बौद्ध महासभेचा जो मेन पॉइंट आहे जे आपल्याला संस्था घरोघरी पोहोचवायचं आहे ते प्रत्येक बौद्धाचार्याने हे काम करायचं आहे. आणि प्रत्येकाच्या घरोघरी बौद्धाचार्य किंवा भारतीय बौद्ध महासभा कशा प्रकारे जाईल त्याच निमित्ताने आज हे समता सैनिक दलाचं शताब्दी वर्ष आहे. हे समता सैनिक दल कसं तयार होईल हे प्रत्येकाने बघायचं आहे. एवढंच सांगते आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. तेच सांगते जय भीम, नमो बुद्धाय, जय सम्राट अशोक, जय संविधान. मुंबई प्रदेशचे महासचिव दयानंद बडेकर गुरुजी काय सांगाल आपण या शिबिराबद्दल? जय भीम. तर मुंबई प्रदेशच्या विद्यमाने बौद्धाचार्य आणि श्रामणेर शिबिर संघाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या शिबिराचं आयोजन जे आहे ते 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीचं औचित्य साधून, त्याचबरोबर आज 4 तारीख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई यांचा आज विवाह सोहळा झाला. त्याचंही औचित्य साधून हा शिबिर या ठिकाणी श्रामणेर बौद्धाचार्य शिबिर मुंबईच्या वतीने भरवण्यात आलेलं आहे. भारतीय बौद्ध महासभेचा जर विचार केला तर भारतीय बौद्ध महासभा ही प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करत असते. घर तिथं बौद्धाचार, घर तिथं समता सैनिक आणि घर तिथं सैनिक असेल या विचारानं आता आम्ही मिशन 25च्या माध्यमातून जी सुरुवात केलेली आहे आणि त्याची सुरुवात खऱ्या अर्थानं या चैत्यभूमीचे जे आमचं
ऊर्जास्थान आहे आणि या ठिकाणी आम्हाला जी ऊर्जा मिळते त्या ऊर्जा घेऊनच आजचा हा श्रामणेर आणि बौद्धाचार्य संघ या ठिकाणी धम्माचा प्रचार आणि प्रसार पूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर करतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. चैत्यभूमीचे व्यवस्थापक संरक्षण समितीचे उपाध्यक्ष आयु पृथ्वी कांबळे सर, आपण जाणून घेऊया आजच्या शिबिराबद्दल त्यांची प्रतिक्रिया. आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार भारतीय बौद्ध महासभेच्या नियमानुसार या ठिकाणी बौद्ध धर्मामध्ये सगळ्यात मोठा संस्कार आहे सामनेर शिबिराचा आणि त्याला अनुसरून बौद्धाचार्य सामनेर शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय मुंबई प्रदेशच्या वतीने. या शिबिरामध्ये संपूर्ण मुंबईमधले जो काही तरुण वर्ग आहे हा तरुण वर्ग यावर्षी पहिल्या प्रथम शिबिरामध्ये बसलेला आहे. त्या तरुण वर्गात सगळ्यांचं स्वागत आणि संपूर्ण बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे 135वी जयंती आहे. त्या 135व्या जयंतीची संपूर्ण तयारी आजच्या तारखेला जवळजवळ 80% पूर्ण झालेली आहे. लोकांनी येताना अभिवादन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला येत असताना रांगेमध्ये या, रांगेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करा, समता सिंधराला सहकार्य करा, भारतीय बौद्ध महासभेला सहकार्य करा आणि एक चांगला बौद्ध व्यक्ती म्हणून, एक बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी म्हणून समाजाला, इतर समाजाला एक चांगला आदर्श दाखवण्याचं काम आपण या ठिकाणी करायचं आहे. आणि आपल्या नगरामध्ये, आपल्या वाड शाखेमध्ये अत्यंत विचारांची जयंती बाबासाहेब आंबेडकरांची होणं गरजेचं आहे. जे मंडळ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपन्न करत आहे, जे डीजे लावत आहेत त्यांनी डीजे न लावतात त्या डीजेवरती होणारा जो खर्च आहे तो त्या ठिकाणी आपल्या नगरामध्ये बाबासाहेब आंबेडकरच्या नावाने एखादं ग्रंथालय स्थापन करावं आणि ते विद्यार्थी वर्गाला दान द्यावं, जेणेकरून तो विद्यार्थी घडेल. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी आज जन्म विद्यार्थी आहे आणि ते बाबासाहेब आंबेडकर शब्द आंबेडकर चळवळीतील तरुण वर्गाने साकार करायचे आहेत. तुम्ही वाचेल तो वाचेल आणि शिकेल तो शिकेल आणि जर आपण शिकलो तर नक्कीच मोक्याच्या जागा आपण काबीज करू. एवढी मी सर्वांना हात जोडून विनंती करतो. पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकर 135व्या जयंतीनिमित्त ॲडव्हान्समध्ये सर्व भारतीयांना लाख शुभेच्छा देतो. जय भीम, जय संविधान, जय सम्राट अशोक. आपल्यासोबत आहेत भारतीय बौद्ध महासभेचे मुंबई अध्यक्ष आयु विलास वानखेडे साहेब. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया आजच्या या बौद्धाचार्य सामनेर शिबिराबद्दल. आदर्शांना वंदन करून आज आपण पवित्रच्या चैत्यस्तूपामध्ये डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार इतिहासामध्ये चैत्यभूमीचे प्रथमच बौद्धाचार्य आणि श्रामणेर संघाचं श्रामणेर शिबिर आयोजन केलेलं आहे आणि शिबिरासाठी खूप चांगला प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे. या शिबिरामध्ये एकूण 44 शिबिरार्थी बसलेले आहेत आणि इतिहासामध्ये पहिलंच शिबिर आहे की एकाच वेळेस ते बौद्धाचार्य आणि श्रामणेर सुद्धा होणार आहेत. भीमराव साहेब आदेशात संपूर्ण भारतभर बौद्ध प्रसार खूप जोमाने होत आहे. या डॉक्टर आंबेडकरच्या पूर्वसंध्येला 4 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत खूप मोठ्या उत्साहात शिबिर पार पडणार आहे. या शिबिरामध्ये सर्वांनी सहकार्य केलंय. मुंबईची संपूर्ण टीम, सुतोषेर आमचे बडेकर गुरुजी आणि आता थोड्याच वेळात आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुंबई केंद्रीय कार्यप्रमुख ॲडव्होकेट एस के भंडारी साहेब हे आपल्याला संघाला मार्गदर्शन करतील. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान, जय सम्राट, नमो बुद्धाय. ज्यांच्यामुळं आपण सगळेजण आहोत ते आपल्या सर्वांचे उद्धार करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींना आदर्शांना वंदन करतो. त्याचबरोबर समतेचे महामानव छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, माता जिजाई, माता रमाई, माता अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे आणि सर्व समतेचे महामानव यांना वंदन करतो. पूज्य भंतेजी यांनाही वंदन करतो. आज भारतीय बौद्ध महासभेचं मुंबई प्रदेशचं अत्यंत महत्वाचं शिबिर, किंबहुना भारतीय बौद्ध महासभेच्या इतिहासातलं पहिलं शिबिर आज ही संपन्न होत आहे. या ची सुरुवात जी कोणी केली ती म्हणजे आदरणीय बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय मीराताई आंबेडकर आणि आता जी सुरुवात झालेली आहे ते ज्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या कार्यालयाबद्दल मी पहिल्यांदा म्हटलं की पहिलं सुरू होत आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या इतिहासामध्ये बऱ्याच वर्षापासून आपल्याकडं जी प्रक्रिया सुरू आहे ती म्हणजे फक्त बौद्धाचार्य शिबिर चैत्यमध्ये व्हायचं, वर्षावासमध्ये व्हायचं.
परंतु असं काही प्रमाण असं जे बौद्धाचार्य सामने शिबिर आपण कधी घेतलेलं नव्हतं. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी हे नियोजन केलं, ज्यांनी हे मेहनत घेतली, ते मुंबई प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष विलास वानखेडेजी, आजच्या या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा, केंद्रीय महिला विभागाच्या प्रमुख पवारताई, सन्माननीय अध्यक्षा महिला कार्यकारिणीच्या चंदाताई कासले, सूत्रसंचलन करत असलेले मुंबईचे सरचिटणीस दयान बडेकरजी, ज्यांच्या अधिपत्याखाली हा शिबिर चालणार आहे, हे संस्कार विभागाचे उपाध्यक्ष डोंगरेजी आणि सर्व मुंबई प्रदेशचे पदाधिकारी, चैतन्यचे व्यवस्थापक प्रदीप कांबळेजी आणि सर्व पदाधिकारी आणि आपण सर्व सहभागी झालेले सगळे शिबिरार्थी, आपल्या सर्वांना जय भीम. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण जी ही बौद्धाचार्य सामने शिबिर आपण आयोजित केलेलं आहे, यात छानपैकी संख्या झालेली आहे. म्हणजे 42 कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी सहभाग दिलाय. त्यामुळं तुमचं खूप खूप अभिनंदन. भारतीय बौद्ध इतिहासामध्ये मुंबई सोडून पुऱ्या महाराष्ट्रभर, पुऱ्या देशभर जी प्रक्रिया सुरू आहे, जी अश्वगतीने काम सुरू आहे, त्या कामाला कुठेतरी गती मला वाटते बाबासाहेबांच्या जयंतीपासून सुरू झाली व्हायला, या आजच्या तारखेपासून. का? कारण बौद्धाचार्य हा भारतीय बौद्ध सभेचा कणा आहे, केंद्रीय शिक्षक हा भारतीय बौद्ध सभेचा कणा आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बौद्धाचार्य. मग बौद्धाचार्य फक्त विधी आणि निधीपुरतं मर्यादित असता कामा नये, हा धम्मप्रचारक असला पाहिजे. पदाधिकारी कार्यकर्ते पदावर येतात, परंतु ते बौद्धाचार्यच नाही. निवड करताना हा छान दिसतोय, हा काम करतोय म्हणून निवड, एखाद्या मंडळाचा अध्यक्ष आहे, एखाद्या कामात काम केले म्हणून त्याला घेतो. परंतु भारतीय बौद्ध महासभेच्या बायलाज मध्ये ज्या बाबा ताई साहेबांनी जेव्हा निर्माण केलं 2000 मध्ये, त्याच वेळेला ठरवलं होतं की पदाधिकारी कार्यकर्ते झाला की त्यानं 6 महिन्याच्या आतमध्ये बौद्धाचार्य सामनेर केंद्रीय शिक्षक व्हायला पाहिजे. मॅक्झिमम 1 वर्ष त्यात व्हायला पाहिजे. आमच्या लक्षात असं आलं की भारतीय बौद्ध महासभा हे पदाधिकारी कार्यकर्ते इतके वाढलेत, महिलांची कार्यकारिणी, पुरुषांची कार्यकारिणी, जिल्ह्याचे 2-2 विभाग, ही सगळी प्रक्रिया केलेली आहे. परंतु पदाधिकाऱ्यांची संख्या जास्त झाली. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरचे नाते डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब बोर्ड ऑफ ट्रस्टीने निर्णय घेतला की आता दुनियाभराची नावं, दुनियाभराची सत्कार समारंभ अजिबात नाही, मर्यादित स्वरूपाचं करायचं. आणि तेव्हा मी आता तुमच्या बघितलं असेल की बाबा नेम केलाय की बोर्ड ऑफ ट्रस्टी, बनतेजी आणि वक्ते पाहुणे ज्यांना बोलले त्यांचे सत्कार करायचा. पण आज म्हणजे माझ्यामुळे सुरुवात करून मीच नाही घेतलं तर बाकी खालचे कोणी घेणार नाहीत. तेव्हा भीमराव साहेबांना सांगू, भीमराव साहेब आपल्या सर्वांचे नेते आहेत, बरोबर आहे. तेव्हा हा एक प्रयोग नवीन सुरू केला, चला मी जिथं असेल तिथं मला नाही घ्यायचं, काय फरक पडणार, नाम सत्कार आणि आपल्या गळ्यात आहे, आणि गळ्यात काय करायचं आहे, स्वतः घेऊन आणायचं आहे. आता पदाधिकारी कार्यकर्ते नाहीत, ज्यांच्या गळ्यात नसेल त्यांना पुढे बसायला देणार नाही, खुर्चीवर बसायचं नाही. कळलंय? आपल्याला सगळ्यांनी घ्यायचं, आपल्याला मान सन्मान वाढवायचा. त्यामुळे ही गोष्ट जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आपण जाणीवपूर्वक करणं गरजेचं आहे, आपल्या जवळ ठेवायचं आहे. नसेल दुसऱ्या तात्पुरतं घ्या, हरकत नाही. पण आपल्याला ही छानपैकी म्हणजे समयाचा वेळ वाचवणं, प्रबोधना वेळ जाणं गरजेचं आहे. कार्यक्रमाच्या रेलचेल जी चालू आहे आपल्याकडं खूप अव्यातपणे. आज मला जायचं होतं नांदेडला, परंतु अचानकपणे माझं एज्युकेशनचं काम आल्यामुळं, मी शिक्षण घेतोय अजूनही, ते शिक्षणाचं काम आल्यामुळं मला जाता आलेलं नाही. म्हणून म्हणलं चला आज इकडे येऊ, नाहीतर आम्ही या उद्घाटन कार्यक्रमाला नव्हतो, नांदेडला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मुंबईमध्ये आता पदाधिकारी कार्यकर्त्यांची प्रबोधनाची कॅपॅसिटी, प्रबोधनाचा स्तर हा वाढला पाहिजे. विधी आणि निधीसाठीचा विषय चाललाय, तो विधी आणि निधीसाठी बौद्धाचार्य असता कामा नये. म्हणून आता बघताय फार हाताच्या बोटावर मोडण्या इतपत कमी वयस्कर मंडळी आहेत, नाही तर बरेचशी मंडळी आता तरुण आहेत मंडळी.
कारण का हा जो भगवान बुद्धाचा धम्म, बाबासाहेबांचा विचार हा जर देशापर्यंत सगळ्यापर्यंत खाली गलीबोळापर्यंत, खेडेगावापर्यंत, नगरापर्यंत पोहोचवायचा असेल तर आपल्याला आत्ता तरुणपणात वेळ द्यावा लागेल. मी माझ्या आयुष्यातला वेळ मी वयाच्या 21व्या वर्षी भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करायला लागलेलो आहे. त्यामुळे जे कोणी आले ते उशिरा आले, त्यामुळे त्यांना अधिक गतीने काम करावं लागेल. आतापर्यंत चुकलाय राहिलं, परंतु आपल्याला अधिक गतीने काम करावं लागेल, समाजाची जास्त सेवा करावं लागेल. कारण तुमच्या माझ्यावर जे उपकार बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत, मी तर नेहमी म्हणतो बाबासाहेब आंबेडकरांच्या पायात आपल्या चमडीचं जर चप्पल करून जरी घातलं तर बाबासाहेबांचं उपकार फिटणार नाहीत. किमान बाबासाहेबांची संस्था, बाबासाहेबांचे विचार, भगवान बुद्धाचे विचार, आता समाजरक्षकांचं काम हे आपल्याला समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवायचं आहे आणि ते पोहोचवताना काम करावं लागेल. नुसता विधीसाठी म्हणून चालणार नाही. आणि आता आम्ही बौद्धाचार्यांना, केंद्रीय शिक्षकांना त्या संघटनेमध्ये, त्या शाखेमध्ये त्यांनी शाखा निर्माण करायला पाहिजे अशी जबाबदारी देण्यात आलेली आहे. जे कोणी काम करणार नाहीत त्यांनी निवांतपणे सांगायचं की बाबा नाही, मला जमत नाही, मी आपल्या घरी बसतो, किंवा मला हे जमत नाही, मग अध्यक्ष असो, सेक्रेटरी असू दे, खजिनदार असू द्या, उपाध्यक्ष कुठलाही पद असू दे, मला जमत नाही, चला दुसऱ्या पदावर आपण काम करू. म्हणजे तुम्ही मला येत नाही, कोणाला बोलवायच्या पेक्षा आपण मला जमत नाही, सर मला जमत नाही, मला दुसरं पद द्या किंवा मला या पदावर द्या, अशा प्रकारची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळं अत्यंत महत्वाची प्रक्रिया जी आहे, कारण का येणारा काळ जो आहे तो भगवान बुद्धाच्या, बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधातला काळ आहे. कारण का सत्तेत बसलेली मंडळी आहेत ते भगवान बुद्धाच्या, बाबासाहेबांच्या विचाराच्या, समाज रक्षकाच्या विचाराच्या विरोधात काम करणारी मंडळी आहेत. त्यामुळे लाडकी बहिणीच्या नावानं, आरक्षण संपवाच्या नादानं, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास व्हायला लागलाय. त्यामुळे आपल्याला अधिक गतीने काम करावं लागेल. त्यामुळं कार्यकर्ते, पदाधिकारी स्वार्थासाठी, पदासाठी, सन्मानासाठी जर कुठे जात असतील त्याचा आम्ही सन्मान करणार नाही, त्याचा भारतीय बौद्ध महासभेत त्यांना आम्ही पदावर घेणार नाही, याची मात्र खूणगार बाजून ठेवावी. भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य, कार्यकर्ते, पदाधिकारी आपण आहात. आता बौद्धाचार्य हा निघाल्यात. भारतीय बौद्ध इतिहासामध्ये मुंबई प्रदेशमध्ये 10 दिवसाचं शिबिर झालं की तुम्हाला बौद्धाचार्यांना प्रश्न परीक्षेला बसता येणार नाही. आजच रिझल्ट बाहेर पडलाय. कशाचा? CTETचा, केंद्रीय शिक्षक शिबिराचा. तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, 50 मार्काची परीक्षा होती आणि ते ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नपत्रिका होती आणि प्रत्येक सेंटरला त्या प्रकारे परीक्षा घेण्यात आली होती. कुणाला संधी दिली होती? जे बौद्धाचार्य आहेत त्यांच्यासाठी संधी आहे फक्त, बाकी कोणाला नाही. त्यामुळे तुम्ही बौद्धाचार्य झाल्यानंतर, बौद्धाचार्य पास झाला की तुम्हाला केंद्रीय शिक्षकाची संधी राहणार, बरोबर आहे. त्यामुळे अत्यंत प्रबोधनात्मक असलं पाहिजे. आणि ते लिहिताना तुमच्या माहितीसाठी सांगतो की बाबा 50 मार्काची परीक्षा होती आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्नपत्रिका होती, तरी सुद्धा एकाही व्यक्तीला 50 पैकी 50 मार्क मिळालेले नाहीत. एवढी स्टँडर्ड प्रश्नपत्रिका काढण्यात आली होती केंद्रीय परीक्षा विभागाच्या वतीनं. दुसरी गोष्ट, परंतु असं जरी असलं तरी मला वाटतं की ती 36 पहिलं ना, 37 मार्काच्या पहिली व्यक्ती आलेली आहे. 37 मार्काची पहिली व्यक्ती आलेली आहे. आणि याच्यामध्ये ज्यांना केंद्रीय शिक्षक शिबिरासाठी प्रवेश देण्यात आलेला आहे ते 27 मार्कापर्यंत परीक्षेला, ज्यांना 27 मार्क मिळाले ते पहिले 50 किंवा पहिला 48 या लेडीज आणि जेंट्सला प्रवेश देण्यात आलेला आहे. जे नुसतेच पास झालेत 17, 18, 20, 22, 23, 24, 25, 26 या माणसांना, या कार्यकर्त्यांना, सन्मानांना यांना प्रवेश देण्यात आलेला नाही. त्यांनी पुढच्या परीक्षेला बसायचं. आणि माझं तुम्हाला सांगणं आहे की आता भारतीय बौद्ध महासभेचं जे काही काम चालू आहे ते अधिकाधिक स्टँडर्ड, अधिकाधिक छान पद्धतीने होणार आहे. त्यामुळं स्टँडर्ड माणसं पुढे येतील. ज्याला येणार नाही, ज्याला काम करणार नाही त्याला होणार नाही. त्यामुळं येणारी उद्याची परीक्षा जी असेल, समजा नंतरचा आता ऑक्टोबरमध्ये परीक्षा, परत CTETची परीक्षा होईल, मग तुम्ही बौद्धाचार्य झाल्यानंतर येणार त्यावेळेला कदाचित त्याच्यापेक्षा अजून अवघड प्रश्नपत्रिका येऊ शकते. कारण काय, तसं स्टँडर्ड वाढवायचं आहे डॉक्टर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांना वय 60 पेक्षा जास्त झालंय त्यांना केंद्रीय शिक्षक होणार नाहीत आणि इथून पुढे बौद्धाचार्य पण होणार नाही. त्यामुळे याची आपण काळजी घ्यावी. म्हणतील आम्हाला कित्येक लोकांनी विनंती केल्या, अर्ज केल्या. डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांशी जेव्हा बोललो तेव्हा सांगितलं नाही, आपल्याला 60च्या आतमध्ये घ्यायला पाहिजे. खरं 58 होतं. आम्ही जर केंद्रीय पदाधिकारी, मुंबई सगळे पदाधिकारी बोलले नाही साहेब 58 आहे, 60 करा, कारण केंद्रामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं 60चं रिटायरमेंट आहे, 60 करूया म्हणून 58चं 60 केले. कारण देशभर सगळा हा प्रोग्राम असल्यामुळं, त्यामुळं आपण असं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये की नोकरी संपायल्या बरोबर ताबडतोब चळवळीकडे यायला पाहिजे. मग मौज मजा करून नंतर आरामात
दोन पैसे मिळवण्यासाठी, दोन पैसे निधी मिळण्यासाठी काम करायचं नाही. बाबासाहेबांची, बुद्धाची, सम्राटाची ही जी विचारसरणी आहे, काम आहे, ते सगळ्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. त्यामुळं भारतीय बौद्ध महासभेचं आता काम अधिक वेगाने काम करावं लागेल. आणि आता येणारा जो काळ आहे तो 14 तळ्याचं 100वी जन्मशताब्दी होणार आहे, जिथं माणूस म्हणून जगण्यासाठी, ह्युमन राईट साठी बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवात केली. दुसरी गोष्ट, समतांक दलाचं शताब्दी झाली, शताब्दी होणार आहे. तेव्हा समतांक दलामध्ये 100वी शताब्दी म्हणजे शताब्दी आहे, त्याच्यामध्ये 1 लाख सैनिक निर्माण करण्याचा संकल्प केले. तेव्हा माझा आग्रह राहील की आपला बौद्धाचार्य झाल्यानंतर, बौद्धाचार्य परीक्षा नंतर होणार आहे, तोपर्यंत मग बौद्धाचार्य झाले की केंद्रीय आपले चैतूरमध्येच या ठिकाणी आपल्याला समतांक दलाचं शिबिर सुद्धा आपण आयोजित करू एकाच वेळेला. आणि दुसरी गोष्ट महत्वाची की येणारा मंगळवारी भारतीय बौद्ध महासभेतल्या सगळ्या संस्थेचे, झोनचे, जिल्ह्याचे, राज्याचे पदाधिकारी जेवढे मंडळी आहेत सगळी, त्या सगळ्यांची एक विशेष बैठक आपण या समतांक दलाच्या बाबतीत 100वी शताब्दी कसं करण्याबाबतीत आपल्या कार्यक्रमाचं नियोजन करायसाठी मंगळवारी बैठक केंद्रीय कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेली आहे. तेव्हा सगळे पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. की साप्ताहिक परेड कशी केली जाईल, ट्रेन ड्रिल कशी घेतली जाईल, पुन्हा जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण तर ऑनलाईन आपण सुरू केले, तर ऑनलाईन मध्ये ज्याची नावं येतात त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र आपल्याला करायचं आहे. मग कुठे कुठे प्रशिक्षण केंद्र, चेतनी सुद्धा अजून कुठे कुठे घेऊ शकता, आणि देशभर, राज्यभर, प्रदेश, महाराष्ट्रभर कुठे करता याची यंत्रणा आपल्याला करायची आहे. त्यातला पहिली सुरुवात मुंबईमधून आपण करत आहोत. आणि ही जी बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला, जो भीमराव आंबेडकरच्या संकल्पनेतला मिशन 25 जो कार्यक्रम आहे, त्यातलाच हा अत्यंत महत्वाचा एक कार्यक्रम आहे. तर मिशन 25 मध्ये मुंबई प्रदेश कुठेही कमी पडता कामा नये या दृष्टीने आता आम्ही सगळेजण कामाला लागलोय. आपण सगळ्यांनी त्यासाठी सहभाग द्यावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. आणि या शिबिराचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम, जय सम्राट, नमो बुद्धाय, जय संविधान. भारतीय बौद्ध महासभा मुंबई प्रदेशच्या वतीने दादर चैत्यभूमी येथे सामनेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे त्या ठिकाणी भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला मुकनायकच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन प्रकाश लांडगेसह मी राजगुरू कदम, दादर चैत्यभूमी.